नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत पौष्टिक दलिया खीर। तर किती छान दिसते पहा, मस्त रसरशीत अशी झाली आहे की नाही। तर चला पाहूयात आपण रेसिपी। सर्वप्रथम मी घेतलेला आहे दलिया, नंतर मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे, तसेच मी विलायची पावडर घेतलेली आहे। सगळ्यात आधी आपण तुपामध्ये ड्रायफ्रूट जे आहेत ते रोस्ट करून घ्यायचे आहेत आणि मी 1 वाटी दलियासाठी 1 वाटीच गूळ घेतलेला आहे। तुम्ही जास्त कमी करू शकता आणि मी गूळ वापरलेला आहे, साखर नाही वापरलेली आणि साखरेपेक्षा गुळाची टेस्ट खूप छान येते। तर मी सगळ्यात आधी 1 वाटी दलिया जो आहे तो मी मस्त रोस्ट करून घेतलेला आहे ब्राउनिशमध्ये, तुम्ही पाहू शकता। तसेच मी पाणीसुद्धा साईडला उकळायला ठेवलेलं आहे। दलिया छान फुलेपर्यंत आपल्याला त्याला रोस्ट करायचं आहे, भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जे पाणी उकळलेलं होतं ते पाणी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि साधारण 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत। तर पाहू शकता दलिया खूप छान शिजून तयार झालेला आहे आणि दलिया खाण्यासाठी खरंच खूप पौष्टिक असतो। तुम्ही कोणत्याही वेळी त्याला बनवू शकता। मी खीर बनवलेली आहे, त्यात मी 1 वाटी गूळ टाकलेला आहे। गूळ विरघळेपर्यंत आपल्याला छान त्याला मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तरच तुम्ही वरतून पाणी टाका, अथवा तुम्ही नाही टाकलं तरी चालेल। मला थोडा पातळ हवा होता सो मी टाकलेला आहे। नंतर तुम्ही वरतून दूध टाकून जरी खाल्लं तरीसुद्धा तो छान लागणार आहे आणि आपल्याला ह्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। नंतर मला थोडं गोडीला कमी वाटत होतं म्हणून माझ्याकडे गूळ पावडर होती काळी, त्यामुळे मी काळा गूळ त्याच्यामध्ये वापरलेला आहे आणि मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये विलायची पावडर आणि आपण जे ड्रायफ्रूट्स रोस्ट केलेले होते ते सुद्धा मी टाकलेले आहेत आणि आपली खाण्यासाठी तयार आहे दलियाची खीर। तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।